अजितदादांच्या या जागांवर शिंदे आणि भाजपचं भांडण लागलंय। या जागांमुळे युती तुटण्याची देखील शक्यता आहे, अन्यथा या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत देखील आपल्याला बघायला मिळू शकते। कोणत्या आहेत त्या विधानसभेच्या 19 जागा ज्या ठिकाणी शिंदे व भाजपचा अजितदादांच्या जागांवर डोळा आहे, चला तर बघूयात। दिंडोरी विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे निर्हरी झिरवळ आमदार आहेत आणि या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार धनराज महाले इच्छुक आहेत। कागल विधानसभा मतदारसंघामध्ये हसन मुश्रीफ अजितदादा गटाचे आमदार आहेत। या ठिकाणी भाजपकडून समरजित गाडगे इच्छुक होते, मात्र भाजपने त्यांना शब्द न दिल्यामुळे त्यांनी आता शरद पवार गटात प्रवेश करून तुतारी हाती घेतली आहे आणि अशीच परिस्थिती इतरही मतदारसंघामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते। चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये अजितदादा पवार गटाचे राजेश पाटील विरुद्ध भाजपचे अपक्ष शिवाजी पाटील इच्छुक आहेत। त्यानंतर मावळमध्ये अजितदादांचे सुनील अण्णा शेळके आमदार आहेत आणि या ठिकाणी बाळा बेगडे देखील इच्छुक आहेत। इंदापूरमध्ये तर जगजाहीर आहे भांडण। दत्ता मामा भरणे यांच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टीकडून हर्षवर्धन पाटील ही जागा लढवण्यासाठी आपली ताकद आणि आपली ओळख पणाला लावत आहेत। नुकतीच त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि जर भाजपने त्यांना काही शब्द दिला नाही तर ते शरद पवारांची तुतारी देखील हाती घेऊ शकतात। त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे वडगाव शेरी। या ठिकाणी अजितदादांचे सुनील टिंगरे आमदार आहेत आणि या ठिकाणी भाजपचे जगदीश मुळीक ही जागा लढवण्यासाठी इच्छुक आहेत। हडपसरमधून सध्या आमदार आहेत अजितदादा पवार गटाचे चेतन तुपे यांच्या विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे नाना भानगिरे मैदान लढवण्यासाठी इच्छुक आहेत। आळंदी विधानसभा मतदारसंघात अजितदादांचे आमदार आहेत दिलीप मोहिते पाटील यांच्या विरुद्ध विलास लांढेंना लढण्याची इच्छा आहे। आष्टी विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब आजबे पाटील अजितदादा पवार गटाचे आमदार आहेत आणि यांच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टीकडून सुरेश धस मैदानात उतरण्याची शक्यता आहे आणि ते पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करत आहेत। पुढचा मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी भाजपचा डोळा आहे अजितदादा पवार यांच्या विधानसभा मतदारसंघावर, तो म्हणजे आशुतोष काळे यांचा कोपरगाव विधानसभा मतदारसंघ। या ठिकाणी विवेक कोल्हे मैदानात उतरण्याची शक्यता आहे। अर्जुनी मोरगाव या विधानसभा मतदारसंघामध्ये मनोहर चंद्रिका पुरे यांच्या विरुद्ध माजी मंत्री राजकुमार बडोले भाजपचे ते मैदानामध्ये उतरण्याची तयारी करत आहेत। ते ही विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत। अहेरीमधून धर्मबाबा अत्राम यांच्या विरुद्ध भाजपचे अमरीश राजे मैदानात उतरण्यासाठी तयारी करत आहेत। ते भाजपकडून इच्छुक आहेत, त्यामुळे धर्मबाबा अत्राम यांच्या जागेवर देखील धुसफूस सुरू आहे। पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे पुसद। या ठिकाणी इंद्रनील नाईक आमदार आहेत आणि यांच्या विरुद्ध निलय नाईक हे इच्छुक आहेत। अकोले विधानसभा मतदारसंघातून किरण लहामटे अजितदादा पवार गटाचे यांच्या विरुद्ध भाजपचे वैभव पिचड इच्छुक आहेत, त्यामुळे या जागेवर देखील अजितदादांमध्ये आणि भाजपमध्ये भांडण लागलंय। येवला विधानसभा मतदारसंघामध्ये छगन भुजबळ अजितदादा पवार गटाकडून आमदार आहेत आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून अमृता पवार ही जागा लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि जर भारतीय जनता पार्टीकडून त्यांना संधी नाही मिळाली तर त्या शरद पवारांची तुतारी देखील हाती घेऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे। पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे अळमनेर। या ठिकाणी अजित पवारांचे अनिल पाटील विरुद्ध भाजपचे माजी आमदार शिरीष चौधरी हे इच्छुक आहेत, त्यामुळे या जागेवर देखील अजित पवार आणि भाजप यांच्यामध्ये भांडण सुरू आहे। सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघामध्ये राजेंद्र शिंगणे जे की सध्या अजितदादा पवार गटात आणि शरद पवार गटात असं त्यांचं तळ्यात मळ्यात सुरू आहे आणि त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून शशिकांत खेडेकर देखील ही जागा लढवण्यासाठी इच्छुक आहेत, त्यामुळे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघामध्ये देखील अजितदादा आणि शिंदे गटामध्ये भांडण होईल अशी शक्यता आहे। जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये अतुल बेनके विरुद्ध शिंदे गटाचे शरद सोनावणे अशी लढत होऊ शकते, अर्थात शरद सोनावणे इच्छुक आहेत, त्यामुळे या जागेवर देखील भांडण सुरू आहे। वाई विधानसभा मतदारसंघामध्ये मकरंद पाटील राष्ट्रवादीचे विरुद्ध भारतीय जनता पार्टीचे मदन भोसले इच्छुक आहेत, त्यामुळे वाई हा विधानसभा मतदारसंघ देखील भाजप आणि अजितदादांची युती तोडण्यासाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे। तर हे होते 19 विधानसभा मतदारसंघ ज्या ठिकाणी युतीमध्ये अजित पवार आणि भाजप यांच्यामध्ये वाद सुरू आहे, भांडण सुरू आहे आणि धुसफूस सुरू आहे, त्यामुळे या ठिकाणी नेमके कशा प्रकारे तोडगा निघतो की मैत्रीपूर्ण लढत होते हे बघण्यासारखं असणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि कोणती जागा कुणाच्या वाट्याला जाईल ते देखील आम्हाला नक्की सांगा। धन्यवाद।